नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बघा, आजच्या धावपळीच्या जीवनात बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे ज्या एका आजारानं अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच विळखा घातलाय तो म्हणजे ॲसिडिटी. कधी छातीत होणारी जळजळ, कधी डोकेदुखी, तर कधी अन्नावरची वासना उडणं. ही केवळ लक्षणं नाहीये, तर आपल्या शरीरानं दिलेला एक धोक्याचा इशारा आहे. पण फक्त गोळ्या घेणं हा कायमस्वरूपी उपाय आहे का, की आपल्या स्वयंपाकघरातच त्याचं काही उत्तर दडलंय? यावर आयुर्वेदिक उपचार कोणते आहेत आणि या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ आणि कार्लातील आत्मसंतुलन केंद्राच्या सर्वेसर्वा डॉक्टर मालविका तांबे. डॉक्टर, मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. थँक्यू. प्रेक्षक हो, आता या लाईव्ह कार्यक्रमामध्ये तुम्ही आरोग्याशी निगडीत कोणताही प्रश्न, कोणतीही समस्या ते डॉक्टरांना विचारू शकता आणि त्यासाठी केवळ स्क्रीनवर दिलेला नंबर, स्टुडिओ क्रमांक आहे तो लगेचच लिहून घ्या. 02241010610. त्यामुळे विषयाला आता सुरुवात करूया. डॉक्टर, महत्त्वाचा प्रश्न आहे. अगदी 4 दिवसांनी होळीच येते, अगदी सणासुदीचा काळ आहे, लग्न सराई देखील सुरुवात झालेली आहे आणि मराठी माणूस म्हटलं, महाराष्ट्रीयन माणसं म्हटलं का तेलकट, तुपकट, तिखट हे सगळे पदार्थ आपण खातो आणि अशा वेळेस ऍसिडिटी होणं तर साहजिक आहे, स्वाभाविक आहे. अशा वेळेस कशा पद्धतीने आपण ऍसिडिटीवर मात करू शकतो आणि आरोग्याची काळजी नेमकी कशी घ्यायची? बघा, कसं आहे, आता सणासुदीचं जे काही आपण आहार वगैरे म्हणतो आहोत तो खूप विचार करून ॲक्च्युली फायनलाइज केलेला असतो. आपल्या सगळ्या वातावरणामध्ये काय बदल होतोय, काय नाही, आणि तो कसा आपल्या शरीरामध्ये मदत करू शकेल त्या दृष्टीने खरं सगळं प्लॅनिंग केलेलं असतं. आता विचार केला तर सहसा होळीच्या दिवशी काय केलं जातं, तर मॅक्झिमम घरी व्यवस्थित पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक करून होळीला त्याचं नैवेद्य दाखवलं जातं. पण आता हे आपण करायला घेतलं तर आपल्याला माहिती आहे की बाबा आपल्याला चण्याची डाळ शिजवायची आहे नीट, त्याच्यामध्ये व्यवस्थित पुरणा करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे किंवा आपल्याला त्याच्यामध्ये जायफळ घालायचं आहे, केशर घालायचं आहे. आता लोक काय करतात की केशराच्या जागी रंग घालतात किंवा केशर पूर्णपणे काढून टाकतात, जायफळ फक्त वासापुरतं घालतात की शेवटल्या मिनिटाला घालू, वास चांगला येईल वगैरे. आणि त्याच्यानंतर ते व्यवस्थित जेव्हा जी पोळी आहे ती भाजली जाते तेव्हा त्याच्यावरती तुपाची धार धरायची असते. तर आपण काय करतो, रेसिपीतल्या खूप गोष्टी बाजूला काढतो आणि त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे तेलकट तुपकट पण आपण जे बोलतो आहोत तेही आपण पुढे जरा व्यवस्थित विचार करूया की आपण कशाबद्दल बोलतो आहोत. बरोबर, नक्कीच. डॉक्टर, आपल्याला प्रेक्षकांमधून कॉल आलेला आहे. शिरपूरवरून नवल अचके यांनी कॉल केलेला आहे. सर नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, नमस्कार. नमस्कार सर, तुमचा प्रश्न काय आहे? ऍसिडिटीचा त्रास होतोय नेहमी, आपण उपचारही घेतलेत मात्र तो बरा होत नाहीये, तर याच्यावर काय? सर, तुमचं वय काय आहे आणि ऍसिडिटीचा त्रास म्हणजे एक्झॅक्टली काय होतंय? ऍसिडिटी झाल्यावरती मळमळ, डोकेदुखी जास्त होते. अच्छा. आणि वय वर्ष माझं 44. ओके, बरोबर. आता कसं आहे, आपण जेव्हा म्हणतो आहोत तर आयुर्वेदामध्ये कसं आम्ल पित्त म्हणजे ॲसिडिटी असं आपल्याला दिसतं. आता ॲसिडिटीचे तसे आपल्याला खूप त्रास होत नसतात, पण असं सरांच्या केसमध्ये नॉशिया जास्त होतोय. तर मला असं वाटतं सर की एक तर सर्वप्रथम सकाळी उठल्यावरती तुम्ही ओवा आणि जी आपली घरची शोप असते खाण्याची, बडीशेप आपण जेवल्यानंतर खातो, त्याचा चहा सर्वप्रथम प्यायला सुरू करा. म्हणजे सकाळी काळा चहा पिण्यापेक्षा हा जर का तुम्ही हर्बल टी करून प्यायला तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होऊ शकेल. अर्धा चमचा ओवा घ्यायचा, 1 चमचा बडीशेप घ्यायची आणि साधारण 1.5 कप पाणी घ्यायचं आणि ते मंद आचेवरती उकळायला ठेवायचं. साधारण अर्धा कप पाणी उडून गेल्यानंतर ते गाळून साखर घालून किंवा न साखर घालता तुम्ही प्यायला सुरू करा. तसंच जेवणापूर्वी सुद्धा जमत असेल तर छोटासा आल्याचा तुकडा घ्यायचा, त्याच्यावरती सैंधव मीठ घालायचं आणि तेही जेवणापूर्वी तुम्ही चावून खाल्लं तर तुमचा हा त्रास कमी व्हायला मदत मिळू शकेल. रोज रात्री झोपताना संतुलनचं जे सॅनकुल चूर्ण आहे ते तुम्ही अगदी नियमाने घ्यायला सुरू करा. त्याच्याने पोटही साफ व्हायला मदत मिळेल आणि जो अतिरिक्त पित्ताचा त्रास होतोय तोही कमी होईल. आणि तसंच जेवल्यानंतर तुम्ही संतुलनच्या अन्नयोग म्हणून ज्या गोळ्या आहेत त्याही नियमाने घ्या, म्हणजे त्याचाही तुम्हाला फायदा मिळू शकेल. बरं डॉक्टर, आपल्या पुढच्या कॉलकडे वळूयात. पुण्यावरून सागर गायकवाड यांनी आपल्याला कॉल केलेला आहे. सागरजी नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, मला असं विचारायचं होतं, ह्याची रेग्युलर आपण औषधं घेतो नाही का ऍसिडिटी होणे म्हणून, तर तसं जर होमिओपॅथिकची औषधं घेतली तर इफेक्ट पडतो का तसं त्यांना? ओके, अच्छा. आता बघ, कसं आहे, एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला जर का ॲसिडिटी संबंधित कुठलाही त्रास होत असला तर नुसते
नलिफाय करणारी औषधं रेग्युलरली घेऊन फायदा होत नाही किंवा केमिकल्स जर का आपण सतत पोटात घेत राहिलो तर त्याचे आपल्याला नंतर खूप प्रमाणामध्ये आपल्याला दुष्परिणाम जे आहेत ते दिसू लागतात. त्यामुळे आता कसं आहे की आयुर्वेदामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या नैसर्गिक असतात आणि सगळ्या व्यवस्थित असतात. त्यामुळे आपल्याला शरीरात घ्यायला प्रॉब्लेम काही नसतो. तसं तर कुठलीही पॅथी वाईट नसते, पण त्याचे सगळ्यांचे कितपत तुम्ही परिणाम म्हणजे किती दिवस तुम्ही घेतल्यावरती त्याचे दुष्परिणाम दिसणार नाही या सगळ्याचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि त्यामुळे त्या सगळ्यांमध्ये मला असं वाटतं की आयुर्वेदिक औषधं नैसर्गिक असल्यामुळे मॅक्झिमम वनस्पती बेस्ड असल्यामुळे त्यांना कितीही काळ तुम्ही घेतलं तरी त्याचा दुष्परिणाम सहसा कोणावरती आपल्याला होताना दिसत नाही. आणि होमिओपॅथी सुद्धा साधारण त्याच धर्तीवरती काम करतं जेवढा मला त्याचं लिमिटेड नॉलेज आहे. तर त्यामुळे तुम्ही व्यवस्थित विचार करून ह्याच्याबद्दल औषधोपचार करावा. पण जर का ॲसिडिटीचा त्रास सतत होत असला तर माझा तुम्हाला सल्ला राहील की तुम्ही सरळ वेळ काढून येऊन संतुलनचं शास्त्रोक्त पंचकर्म करावं. म्हणजे शरीरशुद्धी झाली, पित्त बाहेर निघून गेलं की तुम्हाला त्याचा त्रास जो आहे तो पुढे होणार नाही भविष्यामध्ये. नक्कीच. डॉक्टर, पुण्यावरून आपल्याला अभिनेत्री यांनी कॉल केलेला आहे. अभिनेत्रीजी नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? मॅडम, माझा असा प्रश्न आहे की नाही का, माझा पायाचा घोटा दुखतो, हां तिथं सूज येते आणि मी डॉक्टरांकडनं चेक केलं तर त्यांनी मला CCP टेस्ट करायला लावली. तर ती नाही का 403 ml इतकी खूप जास्त आहे असं सांगितलंय. ओके. आणि RA फॅक्टरची पण टेस्ट केली, ती पण 14 पेक्षा म्हणजे 75 पॉईंट असं काहीतरी आहे. हो बरोबर. तर ते म्हणतात, ते डॉक्टर म्हणतात ते संधिवात किंवा आम्ल पित्त असं संधिवातच आहे. तर त्यावरती गोळ्या कुठल्या सजेस्ट कराल? अच्छा ताई, तुमचं वय किती आहे? माझं आता 52. 52. बरं बरं. आता बघा कसं आहे की तुम्हाला जर का ऑलरेडी त्रास होतो आहे घोट्याला किंवा तुमच्या ब्लड टेस्टमध्ये सगळे चेंजेस दिसतात आहे. आता आयुर्वेदातनं आपण जर का विचार केला तर हा अस्थिधातूला त्रास देणारा पित्ताचा सगळा भाव आहे. तर सर्वप्रथम तर तुम्ही रोज सकाळी न चुकता संतुलनची जी पित्तशांती गोळी आहे ती घ्यायला सुरू करा तुमच्या ब्रेकफास्ट बरोबर. आणि तसंच परत चहाच्या वेळेला साधारण 5 वाजता पित्तशांती म्हणून ज्या गोळ्या आहेत त्या तुम्ही नियमाने घ्या. तसंच जमत असलं तर संतुलनचं जे प्रशांत म्हणून चूर्ण आहे तेही तुम्ही तूप साखरेबरोबर घ्यायला सुरू केलं तर त्याचाही फायदा होऊ शकेल. आयुर्वेदामध्ये पुनर्नवास म्हणून खूप चांगलं औषध आहे, तर तेही तुम्ही सकाळ संध्याकाळ नियमाने जेवल्यानंतर घ्यायला सुरू केलं त्याचाही फायदा मिळू शकेल. पण जर का तुमच्या ब्लड टेस्टमध्ये चुका दिसतात आहे किंवा आता रिमेटेड अर्थरायटिस असण्याचे चान्सेस आहे असं म्हणतात आहे तर प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्या. म्हणजे पंचकर्माची काही गरज आहे का, शरीरशुद्धीचा फायदा होऊ शकेल का, हे सगळं आपल्याला व्यवस्थित बघता येऊ शकेल. प्रत्यक्ष मार्गदर्शनाने बराच फरक पडतो खूप आपल्या फरक ह्याच्यामध्ये. पडतो. नक्कीच. डॉक्टर, पुढे कॉल आलेला आहे छत्रपती संभाजीनगरवरून. आपल्याला चंद्रमणी भोसले यांनी कॉल केलेला आहे. नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? हा मॅडम, मला नाही का ऍसिडिटी झाल्यानंतर नाही का पोटामध्ये नाही का अंगार होते आणि डायरेक्ट डोकं दुखतं माझं. डायरेक्ट डोकं दुखतं. बरं. डोकं दुखतं, अंगार होतं, डोकं दुखतं आणि चक्कर आल्यासारखं होतंय. हो बरं. सर तुमचं वय किती आहे? माझं 45. 45. ओके. आता बघा कसं आहे की एक तर या वयामध्ये आपल्याला 2-4 गोष्टींचं लक्ष ठेवायला पाहिजे. ते म्हणजे रात्रीचं जागरण बिलकुल करायचं नाही आणि सकाळी वेळेत उठायला पाहिजे. सकाळी वेळेत उठल्यावरती जर का संतुलन क्रियायोग जे श्री गुरु डॉक्टर बालाजी तांब्यांनी तयार केलेलं एक व्यवस्थित आपण म्हणतो ना व्यायामाचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये एक अमृत क्रिया आहे. त्याच्यामध्ये आपण बाहेरचं जे वायू आहे तो आपण आतमध्ये गिळतो. तर शीतली क्रिया जी असते किंवा अमृत क्रिया जी असते ह्याच्यातनं आपल्या शरीरात जे तयार होणारं चुकीचं पित्त आहे ते कमी व्हायला मदत मिळते. तर व्यायामामध्ये हा प्रकार तुम्ही नक्की करावा, त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल. तसंच सकाळी उठल्यावरती अर्धा कप गार दूध घ्या, त्याच्यामध्ये 1 चमचा संतुलनचं जे स्पेशल गुलकंद आहे ते व्यवस्थित ढवळा आणि सिप सिप करून ते एक घोट करून ते दूध जे आहे ते पिऊन टाका. तसंच जेवल्यानंतर आणि परत रात्री झोपताना सुद्धा शक्यतो संतुलनचं जे अविपत्तिकर चूर्ण आहे तेही तुम्ही नियमाने घ्यायला सुरू करा, त्याचा तुम्हाला फायदा जो आहे तो मिळू शकेल. 15 दिवसातनं एकदा तरी थोडं कॅस्टर ऑइल जे आहे साधारण 5 ते 10 ml चांगल्या प्रतीचं ते तुम्ही कुठल्याही हर्बल टी बरोबर घ्यायला सुरू करा. अशा दिवशी घ्या की नेक्स्ट डे तुम्हाला ऑफिसला वगैरे नसेल जायची गरज, म्हणजे तुम्हाला जर का टॉयलेटला 1-2दा जावं लागलं तर तुम्ही जाऊ शकाल. तर शरीरात असलेले जे अतिरिक्त पित्त आहे ते कमी व्हायला तुम्हाला मदत जी आहे ती नक्की मिळू शकेल. तसंच डोक्याला सुद्धा शक्यतो आठवड्यातून 1 ते 2 वेळा संतुलनचं जे रोज ब्युटी तेल आहे ते नक्की लावायला सुरू करा. म्हणजे त्याच्याने डोक्याकडे जाणारं जे पित्त आहे ते कमी व्हायला तुम्हाला मदत मिळू शकेल. कारण की जनरली आपण विलेज हेअर ऑइल तेल लावायला सांगतो, पण डोकं दुखत असलं तर रोज ब्युटी तेलाचा आपल्याला जास्त फायदा होताना दिसतो. आणि तसंच नाकामध्ये
संतुलनचं जे नसेसान घृत आहे त्याचेही 2-2 थेंब टाकायला सुरू करा. म्हणजे उष्णतेचा त्रास जो ब्रेनकडे जातोय आणि हेडेक सुरू होतोय ते सुद्धा कमी व्हायला तुम्हाला मदत जी आहे ती मिळू शकेल. नक्कीच. डॉक्टर, आपण पाहिलं की 2 प्रेक्षकांनी आपल्याला विचारलं की ऍसिडिटीमुळे माझं डोकंही दुखतंय, तर ऍसिडिटी आणि पित्ताचा नेमका काय संबंध आहे? म्हणजे बघा कसं असतं की आता पित्त म्हटलं की शरीरामध्ये उष्णता वाढते आणि उष्णता वाढली की आतमध्ये सूज सुद्धा वाढते. आता तुम्ही कधीही विचार करा की आपल्याला जर का आपल्या रक्तवाहिन्यांना वगैरे सूज आली तर सगळ्यात पहिला त्रास आपल्याला कुठे जाणवेल, तर जिथे सगळ्यात जास्ती ब्लड फ्लो असतो तिथे आपल्याला नॅचरली तो त्रास जास्त प्रमाणात जाणवेल. आणि त्यामुळे आपल्याला जेव्हाही पित्त वाढतं तेव्हा या इथल्या नाड्या आणि डोक्याकडे जाणारा जे आपण म्हणतो की पूर्ण भाग आहे, तर काही लोकांना डोळ्याच्या जवळ दुखणं जाणवतं, काही लोकांना इथे वरचा टाळू दुखताना जाणवतो किंवा काही लोकांना मान खूप दुखताना जाणवते. तर अशा प्रकारे जिथे जास्त रक्तप्रवाह आपल्याला होताना दिसतो तिथे हा त्रास आपल्याला दिसत असतो. त्यामुळे सर्वप्रथम महत्त्वाचं असतं ते म्हणजे डोकं दुखणं कमी करण्याकरता तिथली सूज कमी करणं. त्याच्या जागी आपण पेन किलर्स घेत राहतो आणि मग नंतर परत जे दुखणं आहे ते वाढत राहतं. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला गरजेचं असतं ते म्हणजे तिथे असलेला पित्ताचा भाव कमी होणं. आणि त्यामुळे बऱ्याचदा लोक आपल्याला सांगतात की संतुलनच्या पित्तशांती गोळ्या घेतल्या की लगेचच डोकं दुखणं आयदर कमी होतं किंवा बंद होतं. तर त्यामुळे ह्या साधा सोपा उपाय आपल्याला आयुर्वेदामध्ये म्हणजे कनेक्शन पण सांगितलेलं आहे आणि उपाय सुद्धा खूप सोपा आहे. नक्कीच. आपल्याला प्रेक्षकांमधून कॉल आलेला आहे. यवतमाळवरून रविचंद्र पवार यांनी आपल्याला कॉल केलाय. सर नमस्कार, तुमची समस्या काय आहे? हा नमस्कार मॅडम. हं. सर तुमचा प्रश्न विचारा. मॅडम माझा वय आहे 41 वर्ष. हं? मॅडम मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, डॉक्टर म्हणत आहे. हं? पण मॅडम मला असं, हॅलो मॅडम. हा सर बोला, तुम्ही डिरेक्टली बोला माझ्याशी फोनवरून. मॅडम ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे मॅडम. डॉक्टर म्हणत आहे ऍसिडिटी आहे पण मला भूक लागत नाही मॅडम. बरं. ओके, बरं, ठीक आहे. सर सर्वप्रथम तर कसं आहे की ॲसिडिटी असली आणि भूक लागत नसली तर रोज तुम्ही न चुकता आलं, लिंबू आणि मध याचं एक मिश्रण करून ठेवा. तर साधारण पाव चमचा आल्याचा रस, एखाद चमचा लिंबाचा रस आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मध असं घालून तुम्ही जेवणापूर्वी घ्यायला सुरू करा. साधारण 15 मिनिटं आधी घ्या. बरं, हे जे मिश्रण आहे ते तुम्ही व्यवस्थित तयार करून काचेच्या बाटलीमध्ये थोडं जास्त क्वांटिटीमध्ये फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालू शकतं. आणि ते तुम्ही दररोज म्हणजे लंचच्या आधी आणि डिनरच्या आधी असं तुम्ही एक साधारण 8-10 दिवस घ्या. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये फरक जो आहे तो नक्की जाणवायला लागेल. त्याचबरोबरीने पित्तावरती व्यवस्थित काम व्हावं, तुमचं पचन पण व्यवस्थित राहावं, त्याच्याकरता संतुलनचं बिल्वसॅन म्हणून हे आहे च्यवनप्राशसारखं, तर तेही तुम्ही सकाळ संध्याकाळ नियमाने घ्यायला सुरू करा. थोड्याशा पाण्याबरोबर हा 1 चमचा बिल्वसॅन तुम्ही जर का घेतलं ते लिव्हरची पण ताकद वाढते, कार्यक्षमता वाढते आणि खाल्लेलं अन्न एकदा नीट पचलं की पुढची भूक व्यवस्थित लागते असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर त्यामुळे या पचनावरती तुम्ही काम करायला नक्की सुरू करा. आणि दिवसातनं किमान जेव्हा जमत असेल म्हणजे सकाळी चाललात तर जास्त बरं, नाही तर संध्याकाळी तरी एक 40 ते 45 मिनिटं किमान चालणं जे आहे ते अत्यंत जरुरी आहे. त्याच्याने आपली पचनशक्ती पण वाढते आणि शरीरामध्ये पचन व्यवस्थित होऊन ताकदसुद्धा वाढायला मदत मिळते. त्यामुळे तुमच्या पूर्ण दिनक्रमामध्ये त्याचाही समावेश नक्की करावा. आणि सकाळी जमलं तर तुम्ही प्राणायाम जो आहे तो कमीत कमी 5 ते 10 मिनिटं नक्की करावा. त्याच्याने सुद्धा तुमची पचनशक्ती वाढायला मदत मिळू शकेल. नक्कीच. डॉक्टर, पुढच्या कॉलकडे जाऊयात. पुण्यावरून आपल्याला सिद्धार्थ इंगळे यांनी कॉल केलाय. सिद्धार्थजी नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? हॅलो मॅडम, मला ढेकरचा जास्त प्रॉब्लेम आहे. ढेकर अपचन होतं, ढेकर होते ढेकराचा जास्त प्रॉब्लेम आहे. ओके. आणि सर जेवल्यानंतर ढेकर जास्त येतात का दिवसभर येतात? जेवल्यानंतर चालू राहतो दिवसभर थोडं. अच्छा, बरं. आता बघा, ढेकर येण्याचा त्रास होत असला याचा अर्थ पोटामध्ये कुठेतरी वायू जी आहे ती तयार होती आणि ती मग बाहेर पडतीये. त्यामुळे सर्वप्रथम तर जेवताना कोणाही बरोबर बोलायचं नाही हा पहिला प्रण घ्या. म्हणजे जेवताना व्यवस्थित शांत एकाग्र चित्त होऊन जेवणाकडेच लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर जेवताना मोठा घास नाही घ्यायचे, छोटे घास घ्यायचे, व्यवस्थित चावायचे. म्हणजे आपल्याकडे कसं पहिले 32 वेळा चावायला सांगायचे तसं खरोखरी 32 वेळा चावलं तर जास्त उत्तम असतं. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हाही ढेकर येत असेल तेव्हा ढेकर आल्यानंतर तोंड बंद ठेवून फक्त तो वायू तोंडामध्ये आणायचा आणि मग अगदी स्लाइटली आपण म्हणतो ना तोंड उघडून ते ढेकर बाहेर सोडायचा. बऱ्याचदा कसं होतं ढेकर देताना आपण खूप मोठं तोंड उघडलं की अजून वायू आपल्या पोटात जातो आणि त्याच्यातनं अजून ढेकर तयार होत असतात. त्यामुळे ही काळजी नक्की घ्यावी. आणि बरोबरीने अविपत्तिकर चूर्ण जे आहे
ते नियमाने घ्यायला सुरू करा. त्याच्यातनं तुमचे ढेकर कमी होतील आणि पोटावरती रोज न चुकता संतुलनचं अभ्यंग सेसमी तेल तेही लावायला सुरू करा, म्हणजे त्याचाही फायदा जो आहे तुम्हाला मिळू शकेल. बरं डॉक्टर, लातूरवरून आपल्याला अशोक देशपांडे यांनी कॉल केलाय. सर नमस्कार, तुमची समस्या काय आहे? हो, समजता. नमस्ते मॅडम. नमस्कार. सर प्रश्न विचारा थेट. हा, माझा प्रश्न असा आहे की हे माझं जे आहे ना, पोट साफ होत नाहीये. सारखं कॉन्स्टिपेशन होतं बर. आणि सारखं टॉयलेटला असं जावंसं वाटतं. अच्छा, बर, ठीक आहे. काय करायचं सर, एक तर आपल्या घरी जो ओवा असतो त्याला आधी भाजायचं व्यवस्थित, आणि भाजून झालेला ओवा आहे त्याच्यामध्ये 1 चिमूट साधारण आपलं जे घरचं काळं मीठ असतं किंवा सेंधव मीठ असतं ते मिसळायचं पाव चमचा ओव्यामध्ये, आणि जेवण झाल्यानंतर ते व्यवस्थित चावून खायचं. परत रात्री झोपताना 1 कप गरम पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 चमचे तुम्ही चांगलं तूप घाला, साजूक पण चांगल्या प्रकारचं तूप आहे तेवढं नक्की बघा, म्हणजे संतुलनचं जसं गाईचं तूप आहे तशा प्रकारचं कुठलं तरी तूप घेतलं तर जास्त बरं. आणि त्याच्यामध्ये परत 1 चिमूट तुम्ही सेंधव मीठ घाला आणि हे रात्री झोपताना प्या. त्याचबरोबरीने जमलं तर संतुलनचं जे सॅनकुल चूर्ण आहे तेही तुम्ही नियमाने घ्यायला सुरू करायचे, आणि तुमचं पोट पण साफ होईल आणि तुमचं पचन पण जे आहे तेही सुधारायला तुम्हाला मदत जी आहे ती मिळू शकेल. नक्कीच. डॉक्टर, आपल्याला वाशीवरून सुरेखा राव यांनी कॉल केलाय. सुरेखाजी नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? पुन्हा एकदा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. पोट ना म्हणजे खोकल्यासारखं असतो रात्री, सकाळी पण मोशनला गेलं तरी नंतर पण पोट खोकल्यासारखं. अच्छा. आणि तुम्हाला म्हणजे तुमचं वय किती आहे आणि तुम्हाला पचन कसं होतं? ताई, तुमचा प्रश्न विचारलात. आता मला तुमचं वय किती आहे थोडं सांगाल का लगेच? वय किती आहे, तुम्हाला पचन कसं होतं? वय 60 आहे. 60 वर्ष वय आहे. बरं, आता कसं आहे की पोट फुगणं म्हणजे हे ब्लोटिंग जो प्रकार आहे बऱ्याच लोकांना जेव्हा सकाळी होतो तेव्हा आपल्याला पोट साफ नीट एक तर होतं आहे की नाही, आणि दिवसभरात नंतर पचन नीट जाणवतं की नाही हे सुद्धा आपल्याला खूप विचार करावा लागतो. तरी आत्ता माझा तुम्हाला सल्ला असा राहील की सकाळी 1 कप तुम्ही गरम पाणी घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं आल्याचा रस घाला, आणि त्याच्यामध्ये जमलं तर तुम्हाला चवीपुरतं लिंबाचा रस आणि 1 चिमूट किंवा 2 चिमूट काळं मीठ घाला, आणि हे तुम्ही सकाळी अनुष्यपोटी पहिले प्यायला सुरू करा. दुपारच्या जेवल्यानंतर किंवा रात्रीच्या जेवल्यानंतर अपचन वाटत असलं तर संतुलनच्या अन्नयोग म्हणून गोळ्या आहेत त्या तुम्ही नियमाने घ्यायला सुरू करा. आणि तसंच रात्री झोपताना संतुलनचं जे सॅनकुल चूर्ण आहे तेही तुम्ही नियमाने जर का घेतलं थोडंसं कोमट पाण्याबरोबर तर त्याच्याने सुद्धा तुमचं पचन पण सुधारेल आणि तुमचं पोट सुद्धा साफ व्हायला मदत होईल, की जेणेकरून सकाळी तुम्हाला पोट फुगल्यासारखं वाटणार नाही. आणि तसंच सकाळी उठल्या सर्वप्रथम संतुलनचं जे रोज ब्युटी तेल आहे ते हलक्या हाताने पोटाला लावायला सुरू करा, की जेणेकरून की पोटामध्ये गॅसेस वगैरे झालेले असले तर ते लगेच बाहेर पडायला तुम्हाला मदत जी आहे ती मिळू शकेल. बरं डॉक्टर, छत्रपती संभाजीनगरवरून आपल्याला पुढचा कॉल आलेला आहे. हरिकृष्ण यांनी कॉल केलाय. सर नमस्कार, तुमची समस्या काय आहे? सर तुमचा थेट प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज थोडा कमी करा प्लीज. नमस्ते मॅडम. हा सर बोला. मला ऍसिडिटीचा खूप प्रॉब्लेम आहे. बरं, कशाचा? हा सर बोला. मला ऍसिडिटीचा खूप प्रॉब्लेम म्हटलं. जेवण केलं सुद्धा वाटतं आणि नाही केलं तरी सुद्धा वाटतं. बरं, जेवण केल्यानंतर देखील त्यांना तो त्रास होतो. ओके. तर एक तर सर्वप्रथम सकाळी उठल्यावरती तुम्ही धण्याचं पाणी आधी घ्यायला सुरू करा. म्हणजे रात्री 1 चमचा धणे 1 ग्लासभर पाण्यामध्ये भिजवायचे, सकाळी उठल्यावरती हाताने कोळायचे आणि कोळल्यानंतर मग त्यांना तुम्ही गाळून पिऊ शकता. इच्छा असली तर तुम्ही इवन थोडंसं त्याला गरम करून प्यायला तरीसुद्धा हरकत काही नाही आहे. तसंच जेवल्यानंतर तुम्हाला जमत असेल तर संतुलनच्या अन्नयोग म्हणून ज्या गोळ्या आहेत त्याही नियमाने घ्यायला सुरू करा. बरोबरीने संतुलनचं जे बिल्वसान आहे तेही तुम्ही घेतलं तर त्याचा तुम्हाला फायदा जो आहे तो मिळू शकेल. तुम्हाला जमत असेल तर पहिले मी जे सांगितलं होतं आलं, लिंबू आणि मध ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे तेही तुम्ही घ्यायला सुरू केलं तर त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे तो मिळू शकेल. पण जर का ॲसिडिटी खूप प्रमाणात होती आहे किंवा त्याच्यामुळे फार जास्त प्रमाणात तुम्हाला त्रास जाणवतो आहे, भूक लागत नाही आहे,
तर खरं पंचकर्म करून पूर्ण शरीराची शुद्धी करून घेणं सगळ्यात उत्तम असतं, की त्याच्याने आपलं पूर्ण लिव्हरचं फंक्शन आहे ते वाढायला मदत मिळते. आतला आतड्यांचं जी कामाची शक्ती असते, कार्यशक्ती, ती व्यवस्थित सुधारायला मदत मिळते. की बऱ्याचदा कसं होतं की आतड्यांचं जे पेरिस्टलिसिस व्यवस्थित व्हायला पाहिजे ते होत नाही, आणि त्याच्यावरती काम करण्याकरता आपल्याला शरीराची शुद्धी करणं, आणि एस्पेशली त्याच्यानंतर काही स्पेशल बस्ती असतात की ज्या आपण जर का केल्या तर हा सगळा त्रास आपल्याला कमी होताना दिसू शकतो. त्यामुळे अगदी त्रासाची सुरुवात असली तर मग अशा सगळ्या उपचारांचा आपल्याला फायदा होतो. पण बरेच वर्ष जर का त्रास होत असला तर आपण त्याच्याकरता पंचकर्म करून शरीर शुद्धी करून घेणं हे जास्त तर्कसंगत आणि उपयुक्त ठरतं. बरं डॉक्टर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आपण बघतो ऑफिसेसमध्ये किंवा सकाळी उठल्या उठल्या चहा घेतली जाते, कॉफी घेतली जाते, तर हे ऍसिडिटीला निमंत्रण देण्यासारखं आहे का? अगदी नक्कीच. बघा, सकाळी उठल्या उठल्या आपण जर का चहा प्यालो, आणि ते पण आपल्या भारतामध्ये सगळीकडे कडक चहा पिण्याची खूप सवय आहे. म्हणजे चहाची पत्ती खूप उकळतात, त्याच्यामध्ये भरपूर दूध घालतात, खूप साखर घालतात, आणि अशा प्रकारे तो चहा जो आहे तो प्यायला जातो. तशा प्रकारचा चहा बिलकुलच चांगला नाही. उलट चहाची पत्ती जी आहे ती उकळायची बिलकुलच नसते. त्याच्यामुळे तुम्ही आलं, गवती चहा, इतर काही तुम्हाला तुळस वगैरे घालायची असेल, ती व्यवस्थित उकळून झाल्यानंतर चहाची पत्ती घालून लगेच गॅस बंद करायचा असतो, आणि एक साधारण 30 सेकंद वगैरे चहाला स्टीप होऊ द्यायचं. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त त्याला भिजून राहू द्यायचं, आणि मग तो चहा गाळून त्याच्यामध्ये फक्त चवीपुरती साखर आणि थोडंसं दूध मिसळायचं, आणि तो चहा घेतला तर कदाचित त्रास होणार नाही. पण खरोखरी मनापासून चहा आवडत असला तर तुम्ही खूप सकाळी अनुष्यपोटी न पिता जेवल्यानंतर वगैरे थोडासा प्यायला तर जास्त बरं, त्याचंही प्रमाण अगदी कमीत कमी ठेवलेलं जास्त उत्तम राहील. नक्कीच. डॉक्टर, आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या प्रेक्षकांना ऍसिडिटीच्या त्रासावर कोणते उपाय आहेत याविषयी योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत. धन्यवाद. मलाही आनंद आहे. प्रेक्षक हो, साम संजीवनीचा हा संपूर्ण एपिसोड, संपूर्ण भाग तुम्हाला साम टीव्हीच्या YouTube चॅनलवर नक्की पाहायला मिळेल. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.